तुमच्या 5 वर्षांच्या मुलाने परत एकदा दूध सांडलं. पसरणाऱ्या थेंबांआधीच तुमचा हात कापड फडक्याकडे गेला आणि त्या 3 सेकंदात थेंब पुसेपर्यंत, कापड फेकेपर्यंत आणि काही हरकत नाही, चुकत असतं हे म्हणेपर्यंत तुम्ही मुलाला एक धडा शिकवला जो तुमच्या मनातही नव्हता. तुम्ही त्याला शिकवलं की चुका तुमची जबाबदारी आहे, त्याची नाही. मदत करण्याची ही सहज प्रवृत्ती, हा बचाव करण्याचा स्वभाव, हाच तुमच्या मुलाला खरी जबाबदारी शिकण्यापासून रोखतो. पण एक जपानी पालकत्वाचं तंत्र आहे जे हे सगळं बदलून टाकतं. यासाठी फक्त 5 सेकंद लागतात आणि याचा संबंध तुम्ही काय बोलता त्याच्याशी नाही, तर तुम्ही काय करता त्याच्याशी आहे. असं चित्र डोळ्यासमोर आणा. तुमच्या 5 वर्षांच्या मुलाने पाण्याचा ग्लास उचलला, तो सांडला. पाणी पसरायच्या आत तुम्ही उठता, टिश्यू आणता, पुसता. काही हरकत नाही बाळा. 3 सेकंद, प्रश्न सुटला. पण त्या क्षणी तुमच्या मुलाच्या मेंदूत काय नोंदवलं गेलं? जेव्हा काहीतरी चुकतं, मदत आपोआप येते. मूल शिकतं की थांबायचं, स्वतः करायचं नाही. अभ्यासाच्या वेळी असंच घडतं. मूल गणिताच्या प्रश्नासमोर अडतं. तुम्ही लगेच झुकता, समजावता, दाखवता, सोडवता. तुम्ही त्याचा प्रश्न सोडवला नाही, तुम्ही स्वतःचा प्रश्न सोडवला, मुलाला झगडताना बघण्याचा. हे म्हणजे असहाय्यता शिकवणं आहे. आणि यावर स्वतःला दोष देण्याआधी समजून घ्या, हे तुम्ही वाईट पालक आहात म्हणून नाही, तर हे तुम्ही खूप काळजी करता म्हणून होतं. तुमची संरक्षण करण्याची प्रवृत्ती प्रबळ आहे, पण मेंदू संकट आणि अस्वस्थता यातला फरक ओळखत नाही आणि तो तुमचा क्षणाचा बचाव तुमच्या मुलाकडून काहीतरी महत्त्वाचं काढून घेतो. 10 वर्षानंतरचं चित्र बघा. तुमचा किशोरवयीन मुलगा तुम्ही शेजारी बसल्याशिवाय अभ्यास सुरू करू शकत नाही, तुमच्याशिवाय प्रवासाची बॅग भरू शकत नाही, कॉलेजमधून फोन करतो कारण मित्राशी भांडण झालं आणि तुम्ही शिक्षकाला मेसेज करावा असं त्याला वाटतं. वय 19, पण स्वतः काहीही करण्यासाठी अजूनही तुमच्यावर अवलंबून. हे त्यांची असमर्थता नाही, हे असं आहे कारण त्यांना कधी कळलंच नाही की ते सक्षम आहेत. आणि हे सगळं सुरू झालं सांडलेल्या दुधापासून. हा परावलंबी स्वभाव म्हणजे डिपेंडन्सी निर्माण करणारे 3 पॅटर्न आहेत. पहिला, तुम्ही त्यांच्या आधी हलता. प्रत्येक वेळी मुलाने स्वतः प्रयत्न करण्याआधीच तुम्ही धावता, तेव्हा तुम्ही एक संदेश देता, हे तुला माझ्याशिवाय जमणार नाही. कालांतराने हाच संदेश मुलाचा आतला आवाज बनतो. दुसरा, तुम्ही त्याच्या संघर्ष धडपडीला संकट समजता. तो आक्रसलेला चेहरा, तो निराशेचा कण्ह्याचा आवाज, तुमची चेतासंस्था त्याचा अर्थ अस्वस्थता असा लावते. तुमचं मन त्याला धोका समजतं. पण संघर्ष म्हणजे धोका नाही, संघर्ष म्हणजे विकास आहे. ती घालमेल म्हणजे त्यांचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स नवीन न्यूरल पाथवेज तयार करतोय. पण तुम्ही तो संघर्ष स्वतःहून थांबवला की त्यांची शिकण्याची प्रक्रिया थांबते. तिसरा, तुम्ही स्वतःला वाचवण्यासाठी समस्या सोडवता. खरं सांगायचं तर तुम्ही फक्त तुमच्या मुलाला मदत करत नाही, तर स्वतःचं नुकसान टाळता. तो पॅटर्न माहीत आहे तुम्हाला. संघर्ष, वैताग, रडणं, अर्धा तास भावनिक वादळ, जेवण उशिरा आणि तुमचा शेवटचा संयम गेला. मग तुम्ही लवकर थांबवता, लवकर सोडवता, शांतता टिकवता. पण तुम्ही प्रत्यक्षात काय शिकवत आहात? अस्वस्थता टाळायला हवी. मोठ्या भावनांसाठी कुणाची तरी गरज असते. कठीण गोष्टी तुला जमत नाहीत. हे पूर्णपणे सामान्य आहे. प्रत्येक प्रेमळ पालक असं करतो. पण आता तुम्हाला ते शिकायला मिळणार आहे जे बहुतेक पालकांना कधी कळतच नाही. जपानी पालक वेगळं काय करतात हे दृश्य पहा. नाश्त्याच्या टेबलावर मुलाने दूध सांडलं. जपानी आई बाबा हलत नाहीत, टिश्यू पेपरकडे हात जात नाही. ते शांतपणे मुलाकडे बघतात आणि म्हणतात, दूध सांडलं. मग काहीच नाही. 5 सेकंदांचं मौन. त्या 5 सेकंदात मूळ सांडलेल्या दुधाकडे बघतं, परिस्थिती समजून घेतं, विचार करतं आणि मग स्वतःहून साफ करण्याचा निर्णय घेतं. हीच जपानी पद्धत आहे. मिमू, मुलाला स्वतःची चूक स्वतः जाणवू देण्यासाठी लक्ष ठेवणं. त्या जाणीवेच्या क्षणाला म्हणतात किजुकी आणि त्यापर्यंत पोहोचण्याचं साधन म्हणजे 5 सेकंद नियम. हा नियम पडलेल्या अन्नाबद्दल नाही, तो जबाबदारी जन्माला येणाऱ्या त्या महत्त्वाच्या क्षणाबद्दल आहे. बहुतेक पाश्चात्य आणि भारतीय पालक काय करतात ते पहा.
काहीतरी सांडते, पालक प्रतिक्रिया देतात, टॉवेल समोर येतो, मुलाला काही कळायच्या आतच समस्या सुटलेली असते. मुलाला हे शिकायला मिळतं की माझ्याकडून पसारा होतोच, दुसरा कोणीतरी तो आवरतो. पण जपानी पद्धतीनुसार पसारा होतोच आणि मी तो आवरू शकतो. त्या 5 सेकंदांमध्ये तुमच्या मुलाचा मेंदू निष्क्रियतेकडून ॲक्टिव्ह प्रॉब्लेम सॉल्व्हर होण्याकडे वळतो. 5 सेकंद नियम म्हणजे काय? तुमच्या मुलाने घाण केली किंवा कुठे अडकलं तर तुम्ही शांतपणे ते निदर्शनास आणा आणि मग 5 सेकंद थांबा. त्यांना समस्या स्वतः लक्षात येण्याचं आणि त्यावर स्वतः कृती करण्याचं जागा आणि शांतता द्या. वेळ महत्वाचा नाही, जबाबदारी समजली हे महत्वाची आहे. तुम्हाला वाटेल 5 सेकंदात माझं मूल नुसतं बसेल, काही करणार नाही. हो, कदाचित पहिल्यांदा करेलही, पहिल्या 10 वेळाही करेल. पण लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा तुम्ही आधीच धावत गेलात तेव्हा तुम्ही त्यांना मदतीची वाट पाहायला शिकवलं आहे. कुणीतरी येईल आणि सोडवेल हे त्याच्या मनात बसलंय. 5 सेकंदांचा नियम केवळ त्यांना जबाबदारीच शिकवत नाही, तर तो तुम्हाला संयम शिकवतो आणि तो संयम, तिथेच तो खरा बदल घडतो. त्या 5 सेकंदात मेंदूत काय घडतं? जेव्हा तुम्ही थांबता तेव्हा तुम्ही प्रोडक्टिव्ह स्ट्रगल सक्रिय करता. न्यूरोसायंटिस्ट्स म्हणतात त्या स्वीट स्पॉटला. याच ठिकाणी मेंदू नवीन न्यूरल कनेक्शन्स तयार करतो. ते 5 सेकंद मुलाच्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सला सक्रिय होण्यासाठी, परिस्थिती समजण्यासाठी आणि प्रतिसाद देण्यासाठी वेळ देतात. संशोधन सांगतं, जे मुलं नियमितपणे प्रोडक्टिव्ह स्ट्रगल अनुभवतात ते फ्रस्ट्रेशन टॉलरन्स म्हणजेच नैराश्य सहन करण्याची क्षमता विकसित करतात आणि ती अस्वस्थतेतही खचून न जाता शांतपणे राहू शकतात. बालविकास मानसशास्त्र अभ्यासकानुसार हे शैक्षणिक यश, भावनिक नियंत्रण आणि आयुष्यभराच्या संवेदनशीलतेसाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणून ओळखला आहे. पण जेव्हा तुम्ही लगेच धावता तेव्हा तुम्ही त्यांच्या मज्जासंस्थेला सांगता, तू हे हाताळू शकत नाहीस, आणि त्यांची मज्जासंस्था तुमच्यावर विश्वास ठेवते. ते 5 सेकंद फक्त तुमच्या मेंदूपुरते मर्यादित नसतात, ते तुमच्या मेंदूसाठीही असतात. जेव्हा तुमचे मूल संघर्ष करते तेव्हा तुमचे मिरर न्यूरॉन सक्रिय होतात. त्यांना जे वाटते तेच तुम्हालाही जाणवते. जेव्हा ते निराश होतात तेव्हा तुम्हीही निराश होता. समस्या सोडवून तुम्हा दोघांमधील ती भावना थांबवणे ही तुमची सहज प्रवृत्ती असते. पण जेव्हा तुम्ही घाईने गेलात तर तुमची चिंता त्याला सांगते, हे संकट आहे. जर तुम्ही शांत राहिलात तर तुमची शांतता त्याच्यापर्यंत पोहोचते. मूल जाणतं, आई बाबा घाबरलेले नाहीत, म्हणजे हे माझ्याने झेपण्यासारखं आहे. सायकलवर बसायला शिकवताना तुम्ही सीट धरता. जर कधीच सोडलंच नाही तर तोल शिकणं शक्य नाही. पण तुम्ही सोडता, मूल डगमगतं, सावरतं, सांभाळतं, तेव्हाच खरं शिकणं होतं. 5 सेकंद नियम म्हणजे तुमचं ते सीट सोडणं. मुलाचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, निर्णय घेण्याचा ही समस्या सोडवण्याचा भाग, पूर्ण विकसित होण्यासाठी 25 येते. पण तो विकसित होतो वापरण्यातूनच. तो एखाद्या स्नायूसारखा आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी समस्या सोडवता, तुम्ही त्यांच्या मेंदूचे पुशअप स्वतः करत असता. ती क्षमता तुम्ही त्यांच्यासाठी विकसित करू शकत नाही, तुम्ही फक्त ती विकसित होण्यासाठी जागा निर्माण करू शकता. आता हे प्रत्यक्षात कसं करायचं? पहिलं, प्रतिक्रिया न देता निरीक्षण करा. हे वाटतं त्यापेक्षा कठीण आहे. तुमची सहज प्रवृत्ती ओरडेल, तुम्हाला हालचाल करण्यास, बोलण्यास, दुरुस्त करण्यास ओरडून सांगेल. त्याऐवजी श्वास घ्या, बचाव करण्याच्या तुमच्या इच्छेकडे लक्ष द्या आणि काहीही कृती न करण्याचा निर्णय घ्या. दुसरं, मनातल्या मनात 5 पर्यंत मोजा. हे मुलासाठी नाही, हे तुमच्यासाठी आहे. 5 सेकंद तुमची बचाव प्रवृत्ती शांत होऊ देतात आणि मुलाला परिस्थिती समजण्यासाठी वेळ देतात. तिसरं, आधार देणारी शांतता दाखवा. स्थिर रहा, पण नजर प्रेमळ ठेवा. हे रागावणं नाही, शिक्षा नाही. मूल तुमच्या चेहऱ्यावरून वाचतं, ते अडचणीत आहे की फक्त एखाद्या परिस्थितीत. तुमची प्रेमळ नजर सांगते, तू सुरक्षित आहेस आणि तू हे करू शकतोस. चौथं, सांगा, सोडवू नका. 5 सेकंदानंतरही जर मुलाने काही केलं नाही तर म्हणा, मला दिसते खेळणी पसरलेले आहेत. जर ते नुसतंच बघत राहिले तर छोटा प्रश्न विचारा, खेळणी ठेवण्याची जागा कुठे असते? तुम्ही त्यांना चालकाच्या जागी ठेवत आहात, फक्त एक नकाशा देत आहात. ही पद्धत वापरणाऱ्या एका आईने गेल्या आठवड्यात घडलेला प्रकार सांगितला. तिची मुलगी लहान वाडग्यात तांदूळ ओतत होती. थोडा जास्त झाला, सगळा सांडला. आईची नेहमीची प्रवृत्ती, झाडू आणा, आवरून टाका. पण यावेळी तिने थांबणं निवडलं. म्हणाली, अरे, तांदूळ सांडले? मग मौन. मुलीने सांडलेल्या तांदळाकडे बघितलं.
आईकडे बघितलं, पुन्हा तांदळाकडे. 8 सेकंद गेले. 5 पेक्षा जास्त, पण कोण मोजत होतं? मग म्हणाली, मला झाडू हवाय. तिने स्वतः आणला, स्वतः झाडलं. परफेक्ट झालं का? नाही. आईने नंतर रात्री मुलगी झोपल्यावर परत झाडलं? हो, नक्की. पण त्या क्षणी आईने सोडवलं नाही म्हणून मुलीने जे शिकलं ते 1000 पट मौल्यवान होतं. ती शिकली, मी माझ्या चुका स्वतः सुधारू शकते. यामुळे नात्यातील समीकरण कसे बदलते ते पहा. 5 सेकंद नियमाआधी. आई, मी सांडलं. तुम्ही उठता, झाडू आणता, लगबगीने पुसता. काही हरकत नाही, काही हरकत नाही. मूळ फक्त बघत असतं. 3 मिनिटानंतर आई, परत सांडलं. 5 सेकंद नियमानंतर. सांडलं. तुम्ही थांबता, बसून राहता. 5 सेकंद. मला दिसतंय, सांडलं. तुला काय लागेल? मूल बघतं, झाडू तिथेच आहे. ते स्वतः घेतात, अपूर्णपणे पण स्वतंत्रपणे पुसतात. पुढच्या वेळी तुम्हाला बोलावत नाहीत, झाडू उचलतात. ही जबाबदारीची भावना प्रत्यक्ष घडण्याची प्रक्रिया आहे. जर खरोखर मदत लागली तर किमान आधार द्या. झिपर ओढताना जॅकेटचं तळ धरा, पण ते ओढू द्यात. टिश्यू हातात द्या, पण पुसू त्यांनाच द्या. तुम्ही सहाय्यक आहात, करणारे नाही. आणि कृतीची प्रशंसा करा, निकालाची नाही. मी बघितलं, तू स्वतः साफ केलंस. तू त्या झिपरशी प्रयत्न करत राहिलास. तू स्वतः सोडवलंस. हे तुमचे वर्तन पुन्हा पुन्हा घडण्यासाठी हे बळ देतं की कठीण झालं तरी हार मानू नये, प्रयत्न करत राहावे. आजचा गृहपाठ. यापुढे जेव्हाही तुमचं मूल एखाद्या छोट्या गोष्टीत अडकलं, कपडे, पडलेलं खेळणं, सांडलेलं पाणी, तेव्हा 5 सेकंद थांबा. काहीही जाहीर करू नका, फक्त थांबा. मनात मोजा, बघा काय होतं. आणि जर तुम्ही विचार करत असाल की हे माझ्या मुलासोबत जमणार नाही, तर आपण त्यामागची कारणं पाहूया. माझं मूल वैतागलं की चिडतं, मला ते नकोय. बालविकास मानसशास्त्र स्पष्ट सांगतं, काही प्रमाणातला वैताग हाच विकासाचं इंधन आहे. जेव्हा खरोखर मोठा उद्रेक होतोय, त्या पलीकडे गेलाय, तेव्हा हस्तक्षेप करा, पण उपाय देऊन नाही, तर आधार देऊन. हे कठीण आहे, श्वास घे. पुढे काय करता येईल? तुम्ही त्यांना आव्हानांमधून स्वतःला नियंत्रित करायला शिकवत आहात, ते आव्हान टाळायला नाही. सकाळच्या धावपळीत 5 सेकंद कुठून काढायचे? नवीन कौशल्य कधीही धावपळीच्या वेळी शिकवायचं नाही. शनिवार रविवारी, दुपारी खेळताना, जेवण बनवताना सराव तेव्हा करा. हळूहळू ही सवय लागली की घाईच्या वेळीही मूल आपोआप करायला लागेल. आपल्याला 2 मिनिटात निघायचंय. मला दिसतंय तू बूट घालतोयस, तुला काय लागेल? आणि जसे ते सक्षम होत जातात, सकाळ खरोखर वेगाने होते. ते करणारच नाहीत, ते निघून जातात. हे शिकलेलं वर्तन आहे. त्यांना माहीत आहे, जर पुरेसा वेळ थांबलो तर आपोआप कोणीतरी करेल. म्हणून शांत सीमा घाला. मला दिसतंय खेळणी जमिनीवर आहेत, टीव्ही आधी खेळणी जागेवर ठेव. रागाने नाही, ओरडून नाही, फक्त कृती आणि त्यासोबत नैसर्गिक परिणाम जोडा. पहिल्या काही वेळा ते परीक्षा घेतील. तुमचा सातत्य हाच खरा बदल घडवतो. टीव्ही खेळण्यांशिवाय होणारच नाही. शांतपणे, घट्टपणे, काही वेळाने ते शिकतात. आई बाबा करणार नाहीत, आपणच केलेलंच बरं. हे तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलासाठी सराव आहे. वर्षानुवर्षांची आपोआप बचाव करण्याची सवय तुम्हाला मोडायची आहे आणि त्यांना वर्षानुवर्षांचं आपोआप वाट पाहण्याचं डिपेंडन्सी वर्तन मोडायचं आहे. वेळ लागतो, सातत्य लागतं. स्वतःला माफ करण्याची उदारताही लागते. परिवर्तन एका 5 सेकंद थांब्यात होत नाही, ते होतं शेकडो थांब्यांमधून, आठवड्यांमधून, महिन्यांमधून, जोपर्यंत जबाबदारी मुलाची सवय बनत नाही, अपवाद नाही. तुम्ही जेव्हा लगेच धावता, परावलंबित्व, डिपेंडन्सी शिकवता. तुम्ही जेव्हा 5 सेकंद थांबता, सक्षमता, जबाबदारी शिकवता. सांडलेलं दूध, विखुरलेली खेळणी, अडकलेली झिप या गैरसोयी नाहीत. या त्या शेकडो छोट्या छोट्या क्षणांपैकी एक क्षण आहे जिथे जबाबदारी एकतर शिकवली जाते किंवा गमावली जाते.